नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 457 ते 464 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय स्पष्टपणे आपल्याला हे दाखवतायत की अध्यात्मज्ञान, परमार्थज्ञान, आत्मप्राप्ती होण्यासाठी आपण जी काही साधना करतो, आपल्याकडून जे काही करता येणं शक्य असतं, ती उपासना आपण करतो, ती कधीही वाया जात नाही. भले आत्मप्राप्ती होण्याच्या अगोदर आपल्या आयुष्याचा सूर्यास्त होऊ दे, पण तो सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा होणाऱ्या अवस्थेला ज्ञानोबाराय म्हणतात ती विश्रांती घेण्याची वेळ असते. ज्ञानोबाराय म्हणतायत की भगवंत प्रत्यक्ष स्वतःहून सांगतायत की त्या साधकाला मी विश्रांती देतो, आणि अशी विश्रांती देतो की जी देवांना सुद्धा दुर्मिळ असते. असा साधक जेव्हा परत तो योगाभ्यास, त्याची साधना, उपासना पूर्ण करण्यासाठी जन्माला येतो, तसा जन्म आम्हाला प्राप्त व्हावा अशी इच्छा देव सुद्धा व्यक्त करतात. आणि अशा मिळणाऱ्या जन्माचं ते कौतुकही स्वर्गामध्ये करत असतात, असं ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. माऊली हो, ज्याप्रमाणे एखाद्या आईला आपल्या तान्हुल्याचं, लहान गुल्याचं कौतुक असतं, बाळ अगदी तान्हं आहे किंवा थोडं मोठं झालं तरी ते लहान वय असं आहे की काही समजतही नसतं, परंतु आईलाच त्या बाळाचं खूप कोड कौतुक करावंसं वाटतं आणि त्याच्या प्रत्येक लीलेचं त्याला कौतुकच वाटतं. त्या आईचं हृदय त्या बालकाचं कोड कौतुक करताना भरून जात असतं. तिच्या अंतःकरणातनं प्रगट होणारं प्रेम आणि आनंद भरून वाहत असतो. आज आपल्या ज्ञानोबारायांचंही तसंच झालंय. या जन्माला आलेल्या साधकाचं, ज्यांनी पूर्वी योगाभ्यास केलाय, साधना केली आहे, नामस्मरण केलंय, तो जन्माला आलाय, लहान गो आहे, अगदी लहान मुलासारखं आहे, बाळ आहे, त्याचं किती कोडकौतुक करावं. ज्ञानोबारायांचं सुद्धा अंतःकरण आनंदित झालंय. आणि म्हणूनच असं वाटतं की ह्या ओव्यांची जी रचना आहे ती हे कौतुक करण्यासाठीच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीविता जाहली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नवीला आहे. अहो, मागील म्हणजे पूर्वी जी सद्बुद्धी त्या साधकाला प्राप्त झाली होती, ज्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी ही वाटचाल केली होती, ती सद्बुद्धी जीवनाचा सूर्यास्त झाल्यामुळे लुप्त झाली, थांबली, जाहली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नवीला आहे. पण तीच सद्बुद्धी परत एकदा प्रगट होते, अखंड वाहू लागते, कारण आता हा साधक परत जन्माला आलेला आहे. नवीनपणे, उत्साहाने त्या सद्बुद्धीचा प्रवाह परत सुरू होतो. तेथ सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसी अवलिळा पाताळ धने. काय हा दृष्टांत आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो, या साधकाची अवस्था कशी, ते ह्या दृष्टांतातून ते आपल्याला सांगतात. तेथ सदैवा, सदैवा, ज्याचं दैव कसं आहे, सदैवा भाग्याने फळफळलेलं आहे, आणि त्यातून आणि पायाळा
असा हा साधक जन्माला आलाय. त्याचं भाग्य फळफळलेलं असतं आणि त्यातून जर एखादा पायाळू असेल आणि त्याच्यात वरी दिव्यांजन होय डोळा, आणि त्यातून त्याच्या डोळ्यामध्ये जर दिव्यांजन घातलं तर भूमीमध्ये लपलेलं गुप्त धन त्याला सहजपणे दिसायला लागतं. मग देखे जैसी अवलिळा पाताळ धने. हे उदाहरण देऊन ज्ञानोबा म्हणतात, तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय. ज्याप्रमाणे ज्याचं भाग्य फळफळलंय, त्यातून जो पायाळू आहे आणि वर त्याच्या डोळ्यात दिव्यांजन घातलंय, त्याला ज्याप्रमाणे भूमिगत गुप्तधन दिसतं, त्याप्रमाणे ह्या साधकाला दुर्भेद जे अभिप्राय, जे ज्ञान समजण्याला दुर्भेद आहे, त्या ज्ञानाचा जो सारांश आहे तो कळायला अवघड आहे, किंवा जे ज्ञान गुरुमुखातूनच ऐकलं पाहिजे, गुरुकृपेशिवाय प्राप्त होणं शक्य नाही, तेथ सौरसे विण जाय बुद्धी तयाची. त्या ज्ञानापाशी या साधकाची बुद्धी कुठलेही कष्ट न घेता सहज पोचते. अजून एक विलक्षण गोष्ट या साधकाच्या ठिकाणी घडत असते. बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोची लागे. योगाभ्यासाच्या द्वारे होणारी ही अवस्था आहे, नामस्मरणाच्या साधनेने होणारी ही अवस्था आहे. ही अवस्था प्राप्त करण्यासाठी जेथे कष्ट घ्यावे लागतात, ही अवस्था या साधकाला सहज प्राप्त होते. अहो, सर्व इंद्रिय बळी आहे. जणू काही इंद्रियांवरच कोणीतरी बळजबरी करतो. ती इंद्रिये आपोआप मनापाशी येतात. बळी आहे इंद्रिये. ही इंद्रिय कशी आहेत? बळी आहेत, म्हणजे बलवान आहेत. ती बलवान असल्यामुळे सुरुवातीला त्यांच्यावर बळजबरी करावी लागते. पण आता ही बळीये इंद्रिये, ही बलवान इंद्रिये सहजपणे मनापाशी येऊन स्थिर होतात. मन एकवटे पवना. मन हे वायुस्वरूप आहे. इकडं तिकडं पसरलेलं हे मन सहजपणे फक्त वायू बनूनच राहतं आणि मग हा वायू सहजपणे आकाशाला मिळायला लागतो, आकाशात विलीन व्हायला लागतो. ऐसे नेणो काय आपैसे, तया तेंची किजे अभ्यासे, समाधी घर पुसे मानसाचे. अहो, हे या साधकाच्या ठिकाणी कसं होतं, आपोआप होतं, कसं होतं ते काय समजत नाही. ऐसे नेणो काय आपैसे, तया तेंची की जे अभ्यासे. अहो, हा अभ्यास योग या साधकापाशी आपोआप घडायला लागतो. त्याला त्यासाठी कुठलेही कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्याच्या अंतःकरणाची अशी अवस्था सहजपणे होत असते आणि त्यामुळेच या अभ्यासाचा जो कळस म्हणजेच समाधी अवस्था, ती समाधी अवस्था साक्षात स्वतः ह्या साधकाच्या मनाचा पत्ता विचारत येते. समाधी घर पुसे मानसाचे. समाधीचं घर म्हणजेच समाधी कुठे राहते, तर मन ज्या ठिकाणी विलीन होतं त्या ठिकाणी जी उरते ती समाधी. म्हणून ही समाधी स्वतः आपल्या घराचा पत्ता विचारत विचारत त्या साधकापाशी येते. अशा या साधकाचं कौतुक ज्ञानोबा राय करतायत. आता असा हा जो साधक आहे, या साधकाचा गौरव जाणीजे योग पिठीचा भैरव, काय हा आरंभरंभेचा गौरव.
की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रूपा आला. अहो, हा साधक कसा आहे? तर हा साधक योगपीठीचा भैरव. व्यासपीठ असतं, शक्तिपीठ असतं, तसंच योगपीठ. त्या योगपीठावरची आराध्य दैवता, अधिदैवता भैरव असा हा साधक आहे. काय हा आरंभ रंभेचा गौरव. सुरुवातीला गौरवगाथा वाचली जाते. गौरवगाथा वाचल्यामुळे अंतःकरणात स्फूर्ती येते. जणू हा साधक योगाभ्यासासाठी लागणारी जी स्फूर्ती आहे त्याचं मूर्तिमंत रूप आहे. काय हा आरंभ रंभेचा गौरवू की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रूपा आला. नामस्मरण, योग साधना केल्यानंतर अंतःकरणामध्ये जे वैराग्य प्रगट होतं, आणि नुसतंच प्रगट नाही होत तर वैराग्यरूपी सिद्धी साधकाला प्राप्त होते. म्हणजेच तो अखंड आत्मारामापाशी रममाण होतो. हा जो अनुभव आहे, हा अनुभवच जणू काही साक्षात ह्या साधकाच्या रूपाने प्रगट झालाय असं ज्ञानोबाराय म्हणतात. हा संसार उमाणिते माप. हा संसार उमाणिते माप का अष्टांग सामग्रीचे दीप. जैसे परिमळेंची धरिजे रूप चंदनाचे. ज्ञानोबाराय आता या साधकाचा गौरव करताना थांबतच नाहीत. ते म्हणतात, हा संसार उमाणिते माप. अहो, हा साधक जणू त्याच्या आजूबाजूला जो पसरलेला संसार आहे त्या संसाराचं मोजून मापच काढतोय. म्हणजेच संसाराच्या पलीकडे जातोय. जे असार आहे, निरर्थक आहे, त्याच्या पलीकडे जातोय. का अष्टांग सामग्रीचे दीप. योगाभ्यास करायचा म्हटलं की काही सामग्री लागते. ही सामग्री बाह्यपेक्षा आंतरिक आहे, बाहेरची नाही आहे, आंतरिक आहे. यम आहे, नियम आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, शौच आहे, ब्रह्मचर्य आहे, सत्य आहे, अहिंसा आहे. अशा प्रकारची सामग्री लागते. आणि या सामग्रीने दीपाप्रमाणे, प्रकाशाप्रमाणे अंतःकरण उजळून जातं. कारण ही प्रत्येक सामग्री म्हणजे जणू काही योगाभ्यासामध्ये साधकासाठी असणारा दीपस्तंभच आहे. साधकाला जाग ठेवणारा, जागरूक ठेवणारा दीपस्तंभ म्हणजे ही प्रत्येक सामग्री आहे. हा साधक म्हणजे जणू काही दीपस्तंभच आहे. ह्या अष्टांग सामग्रीचा दीपस्तंभच आहे. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, जैसे परिमळेंची धरिजे रूप चंदनाचे. अहो, साक्षात परिमळ म्हणजे साक्षात दैवी सुगंध. त्या सुगंधालाही असं वाटतं की मी एखादं रूप धारण करावं का. आणि म्हणून हा दैवी सुगंध कोणाचं रूप घेतो तर चंदनाचं रूप घेतो. चंदनाच्या रूपाने दैवी सुगंधच साक्षात आकाराला येतो, प्रगट होतो. हा साधक सुद्धा तसाच आहे. दैवी सुगंधाचा मूर्तिमंत साकार सगुण रूपात प्रगट झालेला आविष्कार म्हणजे हा साधक आहे. काय हे बहारदार वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. पुढे ज्ञानोबाराय म्हणतायत, तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्ध भांडारी हुनी काढिला. दिसे तेणे माने रूढला साधक दशे. अहो, साधक दशेत असतानाच हा कसा दिसतोय तर असं वाटतंय की जणू काही संतोषच मूर्तिमंत मनुष्याच्या आकारात प्रगट झालेला आहे. तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्ध भांडारी हुनी काढिला.
आणि साधक दशेपासूनच जणू काही सिद्धींचं भांडार त्याच्यातूनच हा प्रगट झालेला आहे, त्याच्यातूनच बाहेर आलेला आहे. अशा प्रकारे हा साधक सर्व प्रकारे संपन्न झालेला दिसतो. असं बहारदार वर्णन ज्ञानोबा राय या साधकाचं करतायत. साधकाचं माऊली बनून कौतुकही करतायत आणि योगी म्हणून गौरवही करतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.